डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कुणी सांगू शकते का की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कशा करता निर्माण झाले? एनिवन? व्हॉट इज द पर्पज? नाही सांगितलं तरी चालेल. हे पहा, 125 जो आहे त्याच्यात ज्या प्रोव्हिजन्स आहेत, गुलाम करता, पॅरेंट्स करता, वाईफ करता स्पेसिफिक आहे वुमन त्या डेफिनेशन मध्ये. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मध्ये फक्त वाईफला दिलेलं आहे, अँड चिल्ड्रन अँड ओल्ड एजेड पॅरेंट्स. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये वर्ड जे वापरलेला आहे वुमन आणि ॲग्रीड पर्सन आणि रिस्पॉन्डंट, त्याच्यात डेफिनेशन वाईफ, मॅरेज, हे ते सर्व काही कोणतंच जे आहे असं क्रायटेरिया केलेला नाही आहे. इवन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेलं एखादी वुमन ती सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करू शकते. बर्डन तिच्यावर आहे लिव्ह इन रिलेशनशिप प्रूव्ह करणं. मिअरली फॉर सम पिरियड किंवा काही वेळा करता असेल तर ते मान्य होणार नाही. बाकीचा प्रोसिजरल आस्पेक्ट जो आहे, आता त्याच्यात महत्वाच्या ज्या डेफिनेशन आहे, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय सांगा सांगा. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? मानसिक त्रास. अजून किती डेफिनेशन वास्ट आहे माहित आहे डोमेस्टिक व्हायलन्सची? सांगा सांगा तुम्ही वाचताना जे ज्यांनी वाचून आले असेल ठीक आहे, नाही वाचून आले असेल तरी सांगा, एक्झाम्पल सांगा मला, कनेक्ट विथ मी. माझ्यासोबत जुळलंय तर मला मजा येईल, आहे की नाही? क्रुएल्टी किती प्रकारची आहे? किती प्रकारची आहे क्रुएल्टी? फिजिकल आणि मेंटल, बरोबर आहे. फिजिकल दिसते, मेंटल दिसत नाही, पण डेफिनेशन मध्ये आहे. समजा एखादा कोणती डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भात रिलेशनशिप कोणती असू शकते, त्याच्यात वर्ड वापरलेला आहे रक्त नाते संबंध. दोन व्यक्ती समजा रक्त नाते संबंध जुळलेले असले आणि एकत्र याच्यात राहत असले तरी ते एकमेकांवर केस करू शकतात. आता कोणी म्हणेल सासू सुनेवर करू शकते काय? सांगा. नणंद भावजावर करू शकते. अजून अजून असं कोणतं आहे? रिलेशनशिप कशी असली पाहिजे? राहायला असायला पाहिजे. दुसरी बाय अडॉप्शन आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याची डेफिनेशन जी आहे फिजिकल मेंटल शिवाय अजून काय आहे? इकॉनॉमिकल. अजून सांगा. टेल मी युनिवर्स लास्ट रो. टेल मी. सांगा सांगा. डोमेस्टिक व्हायलन्स कोणत्या प्रकारे होऊ शकते? सेक्शुअल, मेंटल, फिजिकल, इमोशनल, इकॉनॉमिकल. अजून या सर्व प्रकारामध्ये एक्झाम्पल क्रिएट करा. इकॉनॉमिकल अब्यूज म्हणजे काय? व्हॉट तुम्ही काय समजता इकॉनॉमिकल अब्यूज? कसं? अजून सांगा सांगा. इकॉनॉमिकल अब्यूज इज व्हेरी वास्ट, खूप वास्ट आहे. आवाज येतोय का मागे? इकॉनॉमिकल अब्यूज फक्त पैसे देणे घेणे, न करणे करणे, बरोबर आहे. जनरली आपण पाहतो की इकॉनॉमिकल अब्यूज फक्त आपण काय पाहतो? पैसे देत नाही नवरा किंवा देत नाही, पालन पोषण करत नाही, एवढ्यावर नाही आहे.
जॉईंट अकाउंट्स आहे, त्याच्यातले पैसे काढू देत नाही, एटीएमचा दुरुपयोग करतो, आहे ना, पैसे बायको कमावते, पैसे हिसकून घेतो, इकॉनॉमिकल एब्यूज मध्ये मोडेल की नाही म्हणत. कारण की हे या सगळ्या गोष्टी आपल्याला जर माहित असल्या आणि आपल्याकडे क्लायंट आले तर मग आपल्याला ते समजवायला किंवा त्यांच्याकडनं इन्स्ट्रक्शन घ्यायला फार इझी जातं. किंवा तुम्ही मॅजिस्ट्रेट झाले समजा, जे काही परीक्षा देत असतील त्यांच्या पुढे समजा काही फॅक्ट्स अँड फिगर्स आले तर त्यांनाही माहित असलं पाहिजे की हे मोडते की नाही मोडत. बरोबर आहे. सर्वात पहिले आपण जे आहे डेफिनेशन जी आहे सेक्शन किती आहे 2 मध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची डेफिनेशन 3 मध्ये. बरं, डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये नेसेसरी पार्टीज कोण असायला पाहिजे आपण पाहिलं ना आता जस्ट. aggrieved person and respondent may be who may be respondents. कोण असायला पाहिजे? कोण? अजून नॉट लिमिटेड वन. मी एक शब्द वापरला, रक्त नाते संबंधी जुळलेला आहे त्यांच्यात होऊ शकते. नॉट बाय मॅरेज इज नॉट कंपल्सरी. बरोबर आहे की नाही. तर या सर्व बाबी ज्या आहे त्या रिलेशन आपल्याला डेफिनेशन्स माहित असायला पाहिजे. ॲग्रीड पर्सन कोण आहे, रिस्पॉन्डंट्स कोण आहे, कसे ते पार्टी होऊ शकतात, नाही होऊ शकतात, व्हायला पाहिजे, करता येते, नाही करता येत की नाही. ज्युरिडिक्शन. आपण कोणालाही केस दाखल करायचे तर सर्वात पहिले आपल्याला ज्युरिडिक्शन माहित असायला पाहिजे, आहे की नाही. डोमेस्टिक व्हायलन्स झाला, कसा झाला, काय झाला, तो इन्स्ट्रक्शन घेण्याचा पार्ट आहे. पण ज्युरिडिक्शन मध्ये काय म्हटलेलं आहे प्रोटेक्शन या ऍक्ट मध्ये? कुठे केस दाखल करू शकतो? इथे. Jurisdiction is also important. Words, resides. Whether residence is sufficient, near residence. एक वर्ड वापरलेलं त्याच्यात त्या सेक्शन मध्ये, रेलेव्हंट सेक्शन मध्ये, परमनंटली और टेम्पररी. काय वर्ड वापरलेला आहे? समजा एखादा डोमेस्टिक व्हायलन्स झाला असेल आणि कोणची इव्हन दुसरीकडे चालली गेली नसेल, मग तिथे त्याला करता येईल की नाही येणार? तेच तर आपण वर्डिंग्सला इम्पॉर्टंट आहे. मॅजिस्ट्रेटची डेफिनेशन जी आहे, कोणीतरी मॅजिस्ट्रेटची डेफिनेशन वाचून पहा. एक मार्वलस वर्ड्स आहे तिच्यात. वाचा ज्याच्याकडे पुस्तक आहे तुम्ही वाचावं. वाचा. येस मॅडम. Magistrate means the judicial magistrate of the first class, or as the case may be, the metropolitan magistrate exercising jurisdiction under the Code of Criminal Procedure 1973 in the area where the aggrieved person. What is the word used? Where the aggrieved person resides temporarily or otherwise, or the respondent resides. तुम्ही कधी कल्पनाही करू शकत नाही की मॅजिस्ट्रेटच्या डेफिनेशन मध्ये हा वर्ड येईल. तुम्ही सेक्शन पाहता, सेक्शन 27 आहे ना ज्युरिडिक्शन. ज्युरिडिक्शन मध्ये म्हटलेलं आहे, पण मॅजिस्ट्रेटच्या डेफिनेशन मध्ये येईल हे तुम्ही कल्पना केली होती का कधी? वेदर यू सरप्राईज ऑर नॉट. मी असं नाही म्हणत की कुठे शब्द काय आहे, त्याचप्रमाणे रूल्स आहे फ्रेम केलेले. बरोबर आहे. त्या रूल्स मध्ये कुठेतरी म्हटलेलं आहे. आपण पहिले ज्युरिडिक्शन कुठे दाखल करायचं, कोणी कोणाच्या विरुद्ध दाखल करायचं तिथपर्यंत आलेलं आहे. मग आता डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय आपण ते पाहू. डोमेस्टिक व्हायलन्सची डेफिनेशन दिलेली सेक्शन 3 मध्ये.
त्याच्यात स्पेसिफिक काही वर्डिंग्स आहे आणि एक्सप्लेनेशन दिलेलं त्याला आहे की नाही आहे. काय मॅडम वाचून राठोड पुस्तक घेऊन वाचून दाखव. 2 मिनिटं फक्त मी याकरता सांगून आलो की वाचलं तर तुमच्या लवकर लक्षात येईल. मी वाचून दाखवलं असतं. शरद Definition of domestic violence, section 3. For the purpose of this act, any act, omission or बघा, एनी फर्स्ट थिंग एनी ऍक्ट, सेकंड थिंग कमिशन or और commission conduct of the respondent कंडक्ट म्हणजे 4 गोष्टी पाहिजे. ओमिशन, ऍक्ट, थर्ड आणि फोर्थ या 4 गोष्टी जरुरी आहेत त्याच्यात. पुढे shall constitute domestic violence in case it a harms or injuries हे पहा, पहिला काय आहे, harms what section says it harms or injuries आपण डेफिनेशन मध्ये जनरल डिस्कशन मध्ये आपण फिजिकल इंजुरी मे बी फिजिकल और मेंटल. देअरफॉर रीड बिटवीन द लाईन्स. तुम्ही मॅजिस्ट्रेट झाले, तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा तुम्ही ड्राफ्ट केलं, समजा तुमचे क्लायंट आल्यानंतर ड्राफ्ट करताना इंजुरी मे बी फिजिकल और मेंटल. पुढे or endanger the health इट इज इन डेंजर टू हेल्थ, safety सेफ्टी, life लाईफ, limb लिम. or well-being हे पहा किती क्रायटेरिया आहे त्याच्यात. health आता आपण इन्स्ट्रक्शन घेताना जनरली विचारत नाही, किंवा इन्स्ट्रक्शन घेताना काय झालं ती म्हणतं अमक करते टमक करते. पण आपण ह्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यात असल्या आपण त्यांना क्लायंटला विचारू शकतो. किंवा मॅजिस्ट्रेट झालो तर त्याच्यात आपल्या अर्जामध्ये किंवा आपल्याजवळ जे मॅटर आलेलं त्याच्यात आहे की नाही ते पाहू शकतो की नाही. प्रत्येक केसमध्ये प्रत्येक गोष्ट येईल किंवा प्रत्येक क्लायंट आपल्याकडे येऊन प्रत्येक गोष्ट सांगेल कॉमनली, हे अपेक्षित ठेवू नका. पुढे राठोड well-being whether mental or physical वेदर काय म्हटलेलं आहे, वेदर मेंटल or physical पुढे of the aggrieved person or tends to do so and includes causing physical abuse, sexual abuse, verbal and वॉज फिजिकल अब्यूज, sexual abuse, सेक्शुअल अब्यूज, verbal and emotional abuse, वर्बल अब्यूज अँड इमोशनल अब्यूज. and या एक जस्ट अ मिनिट. फिजिकल अब्यूज टू अंडरस्टँड, प्रत्यक्ष मारहाण करणे, मारपीट करणे, दॅट इज कॉल्ड इन जनरल सेन्स आय एम टॉकिंग, दॅट इज फिजिकल अब्यूज. सेकंड सेक्शुअल अब्यूज, डिमांड ऑफ अननॅचरल, अगेन्स्ट द नेचर, म्हणून आयपीसी मध्ये पनिशेबल केलेलं सर्व. बरोबर आहे. या सर्व प्रकारचं तुम्हाला इन्स्ट्रक्शन जर आले किंवा त्याच्यातनं माहीत पडलं, डॉक्युमेंट आले, तर काय होईल, त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सेकंड याच्यात मोडतात. पुढे verbal, वर्बल. because वर्बल म्हणजे काय, बोलो, तू वाजोटी आहे, तू अपंग आहे. आपण इन्स्ट्रक्शन घेताना किंवा त्याच्यात आलं पाहिजे की नाही ते? की नाही विचारलं पाहिजे ना. इन्स्ट्रक्शन घेताना किंवा आपल्याला जवळ मॅटर आलं तर त्या अर्जात आपल्याला आहे की नाही आहे ते तर दिसलं पाहिजे की नाही. जे सिनियर लोक आहेत ज्यांनी केस ड्राफ्ट केलेला आहे त्यांना वाटेल की सर काय म्हणून राहिले, पण जे ज्युनियर्स आहेत ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्याकडे सांगतो. पुढे and emotional abuse, इमोशनल मीन्स व्हॉट, व्हॉट डू यू मीन बाय इमोशनल अब्यूज. Emotional blackmail. इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणजे काय, गिव्ह मी एक्झाम्पल, आय वॉन्ट एक्झाम्पल फ्रॉम यू. व्हॉट इज इमोशनल अब्यूज. तिच्यासोबत लग्न करेल, तिला हे करेल, येस, दॅट इज. अजून तिला सोडून देईल. अजून अजून सांगा, पुष्कळ सांगा. येस, टेल मी. व्हॉट इज
व्हॉट इज इमोशनल अब्यूज? पुष्कळ उदाहरण आहे जे कधी दिसत नाही, कधी त्याचा उल्लेख होत नाही. आपण कधी विचारत नाही क्लायंटला अजून काय म्हणतो म्हणून. आपण इन्स्ट्रक्शन मध्ये त्याला सांगत नाही. सांगतो का इमोशनल म्हणजे काय? मी तुझ्या आईला मारून टाकील, तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल, तुझ्या बहिणीला मारून टाकेल, तुझ्या भावाला मारून टाकेल. दॅट इज मी तुला पैसे देणार नाही. इकॉनॉमिकल आणि इमोशनल बोथ आर इन्क्लुडिंग दॅट वन की नाही. अजून पुढे and economic abuse. इकॉनॉमिक अब्यूज, पैसे न देणे, घरी दारूमध्ये ओढून टाकणे. अजून Harass. जुगार खेळणे, बाई बाटली सर्व आलं त्याच्यात की नाही आलं. आता इथे यू आर मॅच्युअर्ड, पण तुम्हाला ते समजलं पाहिजे की बा कोणकोणत्या डोमेस्टिक व्हायलन्सची डेफिनेशन एवढी वास्ट आहे की नवरा असला घरी तो श्वाशी घेऊ शकत नाही. पुढे एक्सप्लेनेशन. Injuries or endanger the aggrieved person with a view to pursue her or any other person related to her to meet any unlawful demand. Any other person related, that is very important. फक्त aggrieved person नाही, त्याच्यासोबत बाकीचे जोडलेले एनी अदर पर्सन मध्ये ज्या डेफिनेशन मध्ये किती लोक येतील हे कुठेही ऍक्ट मध्ये उल्लेख केलेला आहे का? नाही. त्या सर्वांना सुद्धा प्रोटेक्शन ची डिमांड करता येईल की तुझ्या आईला मारून टाकेल, वडिलांना मारून टाकेल, तुझ्या भावाला मारून टाकेल, बहिणीला मारून टाकेल असं कुणी समजा धमकी दिली तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही अर्जामध्ये त्याच्या aggrieved person can demand protection to that person also आहे. त्याचा मिनिंग काय? that means पुढे To meet any unlawful demand for any dowry or other property or valuable security. काय पाहिजे? अनलॉफुल डिमांड, हुंडा, डावरी प्रोव्हिजन ऍक्ट आहे की नाही. अनलॉफुल डिमांड म्हणजे काय? तुम्हाला एवढे पैसे नाही दिले तर मग मी आत्महत्या करील. डोमेस्टिक व्हायलन्स आहे की नाही. फिजिकल, मेंटल, इमोशनल सर्व आहे त्याच्यात की नाही आहे. तू मला एवढे पैसे दे अन्यथा मी आत्महत्या. किती लोकांच्या घरात झालेलं आहे असं? सांगू नका. चला पुढे. As the effect of threatening, the aggrieved person or any person related to her by any conduct mentioned in clause A or clause B. पुढे Otherwise injuries or causes harm, whether physical or mental, to the aggrieved person. Explanation. एक्सप्लेनेशन मध्ये सर्व दिलेलं आहे. Physical abuse. मेंटल इंजुरी जी आहे ती दिसते का? नाही दिसत. एक्सप्लेनेशन जी आहे डोमेस्टिक व्हायलन्सचं डेफिनेशन पाहू आता. एक्सप्लेनेशन मध्ये काय काय इन्क्लूड केलेलं त्यांनी. ओके चला राठोड पुढे. Physical abuse means any act or conduct which is of such a nature as to cause bodily pain, harm, or danger to life, limb, or health, or impair the health or development of aggrieved person and includes assault, criminal intimidation, and criminal force. काय काय इन्क्लूड केलेलं याच्यात? पहिल्या याच्यामध्ये 1 by 1 एक्झाम क्रिएट एक्झाम्पल्स. हे समजलं नाही तर तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स काय आहे ते समजणार नाही की नाही. चला काय काय आहे शरद? 1 by 1. पहिला bodily pain. मारलं की बॉडी पेन होते. मेंटली जे आहे ते दिसत नाही पण होते. पुढे harm, हार्म म्हणजे काय? फक्त भीती दाखवणं. फक्त मी तुला मारून टाकेल असा दंडा उभारला घरी. बायकोनी नवऱ्यावर नाही, नवऱ्याने बायकोवर किंवा नंद्यानी सासूनी सुनेवर
जे एक्झाम्पल आपण म्हटलेलं कोण काय रिलेशनशिप आहे त्यापैकी कोणी काही केलं असं तर काय होईल? होईल की नाही होईल डोमेस्टिक व्हायलन्स की नाही होणार? पुढे danger to life, limb, or health, or impair the health. नंदेने भावजाला विष काढून दिलं अन्नामध्ये, पण ते अन्न सांडलं आणि मांजरीन खाल्लं, मांजूर मेली. काय एक्झाम्पल आहे की नाही? की नाही होणार की होईल? पुढे Life, limb, health, or impair health, or development of the accused person, and includes assault, criminal intimidation, and criminal fraud. क्रिमिनल इंटिमिडेशन डेफिनेशन काय? ज्युनियर्स टेल मी व्हॉट डू मीन बाय क्रिमिनल इंटिमिडेशन? सांगा. भीती दाखवणे. कशी? सांगा ना. टेल मी सिनियर्स आर देअर. मॅडम सांगा क्रिमिनल इंटिमिडेशनची डेफिनेशन काय आणि कोणतं सेक्शन होईल? आहे ना क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणजे हा भीती दाखवणे. पुढे सर एखादी हत्यार वगैरे घेऊन कल्लावर थांबवली आणि तिला अशी उशी खाली चाकू घेऊन किती नवरे झोपतात माहित आहे का? जास्त बोलली मी दारू पिऊन आलो, जास्त बोलली तर खतम करून टाकली. दॅट इज बेस्ट एक्झाम्पल की नाही आहे? सांगतात ना लोक आपल्याला येऊन तो चाकू घेऊन झोपते. हे मी जे सांगून आलो दॅट इज फॅक्ट की नाही? पुढे चला पुढे. Second number, कनेक्ट विथ मी. मला कसं आहे कनेक्ट झाले तुम्ही असले तर मला बरं वाटते. पुढे second, sexual abuse includes any conduct of sexual nature that abuses, humiliated, degrades, or otherwise violates. वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सेक्शुअल अब्यूज मध्ये व्हॉट इज वन बाय वन? शरद. Sexual nature that abuses, ह्युमिलेट. humiliates. मी एकच शब्द वापरला, अननॅचरल इंटरकोर्स. ह्युमिलेट्स ऑर नॉट ऑल ऑफ मेजर्स. ओके. पुढे Degrades, डिग्रेड्स. सर्वांसमोर समजा बाहेर नेऊन एखादी सासू किंवा ननद बाईला बाहेर नेऊन समजा घराच्या बाहेर नेऊन डिग्रेड करत असेल, अब्यूज करत असेल, कपडे फाडत असेल, मग काय होईल? दॅट इज कॉल्ड डिग्रेशन. आहे की नाही? or otherwise violates the dignity of women. त्याच्यामुळे डिग्निटी ऑफ वुमेन कमी होते की नाही होत? सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला डिग्रेशन केलं तर होईल की नाही होईल? पुढे Verbal and emotional abuse includes आता व्हर्बल आणि emotional abuse, इन्क्लुड्स व्हॉट? insults, हा पहिले insults, अजून ridicule, हा humiliation, ह्युमिलेशन. अजून name calling, नेम कॉलिंग. नेम कॉलिंग मीन्स व्हॉट? व्हॉट इज मीन बाय नेम कॉलिंग? सांगा. हा तू अमक्याची धमकी आहे, तू सावत्र आहे, तू याची पोरगी आहे, तू अमक टमक शिवी देऊन त्याची आहे, तू जाऊ दे आता आहे ना. हे पण द डेफिनेशन इज व्हेरी व्हास्ट. आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू की त्याच्यामध्ये काय काय कव्हर होऊ शकते. आपण इन्स्ट्रक्शन घेताना जनरली विचारत नाही अजून काय म्हणतो, आपण काय म्हणतो ते सांगू नको बा, बाकीचं मी लिहून घेईल, मी करून घेईल. किंवा तुम्ही मॅजिस्ट्रेट झाले, तुमच्याकडे समजा एखाद्या ऍडव्होकेटने आणलं तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की हे सर्व त्याच्यात मोडते. चला पुढे. and insult or ridicule
especially with regard to not having a child or वांझोटी आहे ना, दुःख होते ना की नाही होत. म्हणजे इथले जेवढे जेंट्स आहेत त्यांनी लक्षात ठेवावं, असं बोलू नये कोणाला आणि कोणाच्या बाबतीत. चला पुढे or male child पुढे or male child. चला. Repeated threats to cause physical pain to any person in whom the aggrieved person is interested. रिपीटेडली काय म्हटलं काय, रिपीटेडली Threats थ्रेट्स to cause टू कॉज. physical pain. मी तुझ्या भावाला मारून टाकेल, तुझ्या मुलाला मारून टाकेल, तुला मारून टाकेल, तुझ्या आईला मारून टाकेल. रिपीटेडली असं नेहमी धमक्या दिल्या तर काय होईल? दॅट इज ऑल्सो कवर्स अंडर डोमेस्टिक व्हायलन्स. पुढे Economic abuse. असं लेक्चर दिलं चालेल की नाही चालणार ते पहिले सांगून द्या. चला पुढे. Economic abuse. इकॉनॉमिकल अब्यूज. Deprivation of all or any economic or financial resources to which the aggrieved person is entitled under any law or custom. वा, काय 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 म्हटलं त्यांनी इकॉनॉमिकल अब्यूज मध्ये? Deprivation of all, डिप्रायव्हेशन ऑफ ऑल ऑर any economic or, एनी इकॉनॉमिकल or financial resource रिसोर्सेस. समजा बायको कमवत असली किंवा कोणी ननद कमवत असली, वहिनीनी किंवा त्यांनी समजा आईनी सासूनी किंवा जे काही डोमेस्टिक रिलेशनशिप मध्ये आहे त्यांनी त्याचं एटीएम कार्ड म्हणा, त्याचं पासबुक म्हणा, त्याला काढू दिलं नाही, पैसे काढू दिले नाही, काय व्हॉट इट मीन्स, ते सर्व इकॉनॉमिकल अब्यूज मध्ये जाईल की नाही जाईल? पासबुक लपून ठेवणं, बाकीच्या गोष्टी करणं, अजून या सर्व बाबी त्या इकॉनॉमिकल अब्यूज मध्ये जातील. चला पुढे. आगे is entitled under any law or customs, whether payable कस्टम, एनी लॉ और कस्टम. काय माहित आहे what are the customs under which a woman is entitled to the properties? Best example, best word, one word. एक शब्द सांगा फक्त. What is स्त्रीधन? Exact. Who says it? Okay. आहे ना स्त्रीधनची डेफिनेशन मध्ये. उसको अगर डिप्राइड किए तुम्ही ते त्याला डिप्राइड केलं तरी होईल. सेक्शन से आय एम नॉट सेइंग. यस. payable under an order or order of the court or otherwise or with the पेएबल अंडर ऑर्डर ऑफ द कोर्ट. बा डेफिनेशन केवढी वास्ट आहे, म्हणून ही डेफिनेशन मुद्दाम मी याकरता डोमेस्टिक व्हायलन्सच माहित नाही आहे. तुम्ही इन्स्ट्रक्शन काय घेणार? तुम्ही जज म्हणून त्या खुर्चीवर बसले, तुम्ही काय करणार आहेत? आपल्याला ते करता आलं पाहिजे ना. जज एक्झाम मध्ये पास झाले आणि तिथे बसले, मग आपल्याला हे सर्व माहिती एवढ्या डिटेल मध्ये वाचत नाही जनरली आपण. पुढे or otherwise or which the aggrieved person requires out of necessity including काय गिव्ह मी एक्झाम्पल. एक्झाम्पल काय आहे सांगा. व्हॉट इज द एक्झाम्पल? जस्ट हे वाक्य जे आहे ना, एक लाईन वरची ती वाच. otherwise or which the aggrieved person requires out of necessity including पुढे. but not limited to household necessities for the फक्त खाणे हे सोडून ते लपवणं सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ते तर आपण पाहिलेलंच आहे. बट काय म्हणतात, बट नॉट लिमिटेड टू. but not फक्त तेवढं नाही, त्याच्यावरती आहे. पुढे. for the aggrieved person and her children if any stridhan property jointly or separately owned by the aggrieved जॉईंटली और सेपरेटली, नवरा बायकोनी किंवा नंदे भावजानी किंवा सासूशी फार संबंध चांगले होते, काढलं पासबुक, पण सासूने लपून ठेवलं किंवा सुनबाईने लपून ठेवलं आणि ते यूज करू दिले नाही, काय दॅट कवर्स अंडर डोमेस्टिक व्हायलन्स. एक्झाम्पल बरोबर असलं तर सांगायचं, नाही तर अजून काही असेल नवीन तर सांगायचं मला. हा
चला पुढे. Payment of rental related to the shared household and maintenance. सासऱ्याने याच्या नावाने करून दिलं, नंदेच्या नावाने आणि सुनेच्या नावाने किंवा बायकोच्या नावाने, पण एखाद्याने तिघींपैकी कोणीतरी ते यूज करू दिलं नाही, रेंट घेऊ दिलं नाही, भाडं घेऊ दिलं नाही, दॅट ऑल्सो अमाउंट्स टू द एक्सप्लेनेशन बाय डोमेस्टिक व्हायलन्स की नाही. एक्झाम्पल बरोबर आहे की अजून कोणतं एक्झाम्पल आहे तुमच्याकडे जर असेल डोक्यात तर सांगा मला. चला पुढे. Disposal of household effects. Any alienation of assets, whether movable or immovable, valuable. Disposal of alienation of any assets. What do you mean by assets? Assets may be movable, tangible or intangible. आहे ना. मग ते ऍसेट समजा डिस्पोज ऑफ केले, बोगस सह्या मारून किती लोकांनी आतापर्यंत प्रॉपर्टी विकलेल्या आहे की नाही. आपण ऐकतो ना दररोज की नाही ऐकत. भावाची प्रॉपर्टी किंवा दुसऱ्याच्या प्रॉपर्टी ज्या आहे हे असं ॲलिनेशन कुठचंही असलं इलिगल आहे. ते पुढे शरद. Valuable shares. हा Shares शेअर डिबेंचर्स ते आता सर्व दिलेलं ते हा. and the like or other property in which दुसऱ्या भावांना नवं ऐकतो ते आपल्या नावाने कन्वर्ट करणं. डोमेस्टिक रिलेशनशिप मध्ये जे आहे प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सांगत नाही. त्यांनी समजा असं कन्वर्ट केलं तरी ते डोमेस्टिक व्हायलन्सच्या याच्यामध्ये मोठे. एक्सप्लेनेशन फार वास्ट आहे, पण ते समजल्याशिवाय आपल्याला त्याची कल्पना डेप्थ नाही समजणार. पुढे. or other property in which the aggrieved person has an interest or is entitled to use by virtue of the domestic relationship or पाणी लपून ठेवलं सासूनी. माझ्याकडे एक मॅटर आलं होतं, त्या बाईने असं सांगितलं होतं माझी सासू दूध जे आहे दूध ते कपाटात कुलूप मारून ठेवते. वेदर दॅट इज डोमेस्टिक व्हायलन्स वन काइंड ऑफ or not. दूध झालं, पाणी झालं, पाण्याला कुलूप लावतात लोक. जेवणाचं सामान आहे ते आतमध्ये असतं त्याला कुलूप लावतात. असे लोक येतात आमच्याकडे सांगायला. तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना विचारा की असं काही होते का. जनरली विचारत नाही आपण. किंवा एखादं तुमच्याकडे मॅटर आलं, वारंवार का सांगतो मी, तुमच्याकडे एखादं मॅटर आलं त्याच्यात हे ऍलिगेशन असले तुम्ही म्हणतात हे काय पडतो ऍलिगेशन नाही, याच्यामध्ये कव्हर होते ते. पुढे. or which may be reasonably required by the accused person or her children or her children or मुलाचं दूध लपवणं, कोणी लपवलं समजा डोमेस्टिक रिलेशनशिप वाल्याने. चला. or any other property jointly or separately held by the accused person. Prohibition or restriction to continue access to resource or facilities. काय म्हटलं वर्डिंग यूज, वर्डिंग यूज. प्रोहिबिशन और रेस्ट्रिक्शन. मी आता जस्ट आय हॅव गिव्ह एक्झाम्पल. To continue access to resource or facilities which the aggrieved person is entitled to use or enjoy by virtue of the domestic relationship, including access. If suppose two persons are in domestic relationship, one person locked the washroom, अशा instructions आहे. Whether it is domestic violence or not. Certainly yes. चला पुढे. Explanation is there. For the purpose of determining whether any act, omission, commission or conduct हे पहा, चार गोष्टी सांगितल्या. एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे. omission, commission or conduct of the respondent constitute domestic violence under this section. The overall facts and circumstances of the case shall be taken into consideration. काय करायला पाहिजे मॅजिस्ट्रेट झाले तुम्ही तर ओव्हरऑल फॅक्ट शुड बी कन्सिडर. इन्स्ट्रक्शन घेताना ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. ओके. आता डोमेस्टिक व्हायलन्स समजला, रिलेशनशिप समजली, ॲग्रीड पर्सन
सर मला एक विचारायचं होतं बिलकुल. माझ्या काही तक्रार आलं होतं एक बाई जॉबर होती आणि लहान बहीण तिला त्या पैशाने त्रास देत होती हा. तर अशा वेळेस डोमेस्टिक व्हायलन्स क्लेम मिळतं हा, काय नाही. बहीण बहिणीच्या विरुद्ध word used, any two persons are said to be मी 2 मिनिटं फक्त डेफिनेशन जे आहे व्हॉट इज डोमेस्टिक रिलेशनशिप रीड मिस्टर राठोड किंवा राणे किंवा राठोड किंवा दुसरं कोणतरी एक जण वाचा ते व्हॉट इज त्या डेफिनेशन मध्ये 2 पर्सन्स रिलेटेड बाय रक्त नातेसंबंध असं कॉन्झ्युगेटिव्ह असा शब्द वापरलेला आहे. काय शब्द वापरलेला आहे? वर्ड यूज आहे ना डोमेस्टिक रिलेशनशिप सेक्शन 2 मध्ये. Domestic relationship means a relationship between two persons. हे पहा, it must be a relationship with Two two, persons that may be 2 or more persons also who live or have who live or at any point of time at any point. very important याच्यावर केसला आहे at any point of time वर at any. तुम्ही म्हणताल की 2 मिनिटात 2 दिवस समजा राहिली कुणी नवरी चालली गेली किंवा 2 दिवस राहिली नंतर चालली गेली, लिव्ह ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम असे वर्डिंग्स आहे. काय वर्डिंग्स आहे? वर्डिंग्स आर पुढे live together in a shared household. इन अ शेअर Household. अजून पुढे Then they are related by consanguinity. कन्व्युनिटी म्हणजे रक्त नाते संबंध. Marriage. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे ना याच्यामध्ये कव्हर होतो. सेक्शन डोमेस्टिक रिलेशनशिपच्या याच्यात Marriage or through relationship in the nature of marriage, adoption or are family members living together as a joint family. म्हणून मी सर्व जे एक्झाम्पल दिलं फॅमिली मेंबर्स अडॉप्शन सांगितलं. पुन्हा एकदा राठोड जे वर्ड्स आहे ना रीड बिटवीन द लाईन्स. Domestic relationship means a relationship between two persons who live or have at any point of time lived together. लिव्ह टुगेदर. 2 persons live together at any point of time. That is important. पुढे In a share household when they are related by when they are related by one by one. when they are related by Consanguinity. consanguinity. अजून Marriage म्हणजे रक्त नाते संबंध मॅरेज. or through a relationship in the nature of marriage. इन द म्हणजे हे जे आहे ना लिव्ह इन रिलेशनशिप साठी हा शब्द वापरलेला आहे त्या ऍक्ट मध्ये. Adoption नाही एक मिनिट पुन्हा एकदा. through a relationship in the nature of marriage. नेचर ऑफ मॅरेज वर्ड डायरेक्ट लिव्ह इन रिलेशनशिप नाही वापरला तिथे. ओके पुढे Adoption or are family members living together as a joint family. फॅमिली मेंबर्स म्हटलं तर सर्व आलं त्याच्यात. तर 2 मेले येऊ शकतात ना हा? मग 2 मेले येऊ शकतात तर त्याच्यामध्ये person. स्पेसिफिक नाही आहे की असं किंवा लेडीज असतात. ऍग्रीड पर्सन जे आहे ना ऍग्रीड पर्सनच्या डेफिनेशन मध्ये जे क्रॉस होत असतील पण जनरल जे डेफिनेशन्स आहेत वुमन शब्द वापरले. पुढे जनरली स्पेसिफिक इनॅक्टमेंट है की नाही. इट इज स्पेसिफिक इनॅक्टमेंट ओनली फॉर. त्याच्या पुढे Domestic violence has include the same meaning as assigned into section 3. आता इथपर्यंत आलो आपण डोमेस्टिक रिलेशनशिप अँड व्हॉट इज डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. व्हॉट इज द नेक्स्ट रिलीफ वर डायरेक्ट जायचं की ज्युरिडिक्शन आपण कव्हर केलेलं आहे. ज्युरिडिक्शन कोणाला असेल कोणाला नसणार नाही कुठे असेल. ओके परमनंट ऑफ टेम्पररी रेसिडेन्स कव्हर जे उशिरा आले त्यांच्याकडे थांबून लागून. चला पुढे सेक्शन 12 मध्ये आहे ना काय काय रिलीफ आणि कोणाच्या विरुद्ध आणि काय मागू शकतो आपण. दॅट इज व्हेरी वास्ट.
चला सेक्शन 12 application to magistrate. एक मिनिट त्याच्या अगोदर फक्त एक थोडंस या ऍक्ट मध्ये काही हे केलेलं आहे, काही म्हणजे कोणी कोणापुढे कंप्लेंट द्यायला पाहिजे, कोणापुढे आपण डायरेक्ट जाऊ शकतो, कोणाच्या माध्यमातून जाऊ शकतो, त्याबद्दल थोडस सांगायचं राहिलं ते. तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट वाचला असेल तर त्याच्यात जे आहे कोणते ऑफिसर्स जे आहे सांगितलेले आहे. प्रोटेक्शन ऑफिसर, प्रोटेक्शन ऑफिसर, अजून NGO protection. सांगा. कोणाला इन्फॉर्मेशन ऍग्रीड पर्सननी कोणाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे आणि कोणाला डायरेक्ट कोर्टात येऊन करता येईल. पोलीस स्टेशन मध्ये दिल्यानंतर ते कुठे गेलं पाहिजे, पहिला सेल मधनं. ते जनरली प्रॅक्टिकली ऑब्झर्वेशन काय आहे, कंप्लेंट दिल्यानंतर ते समजा डोमेस्टिक व्हायलन्सशी रिलेटेड असलं तर ते प्रोटेक्शन ऑफिसरला पाठवतात. पण प्रोटेक्शन ऑफिसर कडे आपण डायरेक्ट सुद्धा तक्रार देऊ शकतो. त्याच्याकरता ती पोस्ट क्रिएट केलेली आहे, त्याच्याकरता रूल्स केलेला आहे, त्याला त्यांचे राईट्स आणि ड्युटीजच्या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी पण एक गोष्ट आहे त्याच्यात कोणची आहे ती सर्वात महत्वाची, की प्रोटेक्शन ऑफिसर किती केलं तरी डायरेक्ट ऍक्शन घेऊ शकत नाही. ही शुड बी फॉरवर्डेड द कंप्लेंट ऑफ अग्रीड पर्सन टू मॅजिस्ट्रेट. म्हणजे पॉवर्स आर वेस्टेड विथ मॅजिस्ट्रेट. कंप्लेंट देऊ शकता, त्याच्याकडनं प्रोटेक्शन म्हणा, त्याला असिस्टंट म्हणा, सर्व जे काही आहे त्याच्या ऍक्ट मध्ये सर्व दिलेलं आहे. तुम्ही त्याच्याकडनं असिस्टन्स घेऊ शकता, पण तो ऍक्शन नाही घेऊ शकत. मॅजिस्ट्रेट कॅन डायरेक्ट. हे झाल्यानंतर सांगा. की मेंटल क्रुएल्टी मध्ये हजबंडने फसवून तो इम्पोर्ट असताना मुलीशी लग्न केलं तर ते मेंटल क्रुएल्टी मध्ये डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये येईल का? तिला लग्नानंतर कळलं की असा प्रॉब्लेम मध्ये आहे की डोमेस्टिक. युअर क्वेश्चन इज रिलेटिंग टू सेक्शन 12 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट. ते सर मला माहिती आहे. आपण मेंटल क्रुएल्टी बोलतो ना, that also covers under domestic violence act. But if you are admitting the relationship of a marriage, then two persons are related with each other like म्हटलं तुम्ही त्याला म्हटलं तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट त्याच्यावर करू शकता, कारण की इट इज अ मेंटल क्रुएल्टी. सप्रेसिंग ए मटेरियल फॅक्ट्स, इट इज ऑल्सो अमाउंट टू 420. आहे की नाही? सप्रेसिंग मटेरियल फॅक्ट्स फ्रॉम अदर पार्टी. ओके. सेक्शन 12 Application to magistrate and agreed officer. इथपर्यंत ठीक आहे. अजून पुढचं आता रिलीफ जे आहे त्या रिलीफ कडे वळू आपण. रिलीफ कसे आणि कोणाला मिळू शकतात, बरोबर आहे, आणि कोणकोणते रिलीफ मिळू शकतात. पहिले जनरल 5 मिनिटं डिस्कस करू. कोणकोणते रिलीफ आहे सांगितलेल्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये? नाही सांगा ना, एक 1 by 1. 12 पासून 23 पर्यंत. 23 मध्ये इंटरिम रिलीफ आहे. 22 ते 12 ते 23 मध्ये कोणकोणते 1 by 1 इन शॉर्ट. फर्स्ट मॉनिटरिंग, अजून कॉम्पेन्सेशन, अजून प्रोटेक्शन ऑर्डर, अजून शेअर हाऊस होल्ड, अजून कस्टडी, अजून इंटरिम रिलीफ,
पण या सर्वांची डेफिनेशन, या सर्वांना मिळून डेफिनेशन एवढी वास्ट आहे की आपल्याला वन बाय वन आपण त्याचा विचार करू. ओके, चला. An aggrieved person or a protection officer or any other person on behalf of the aggrieved person may present an application to the magistrate seeking one or more relief under this act, provided that before passing एक मिनिट शरद एक मिनिट जस्ट मला शरद, सेक्शन 12 मध्ये मॅजिस्ट्रेटला अर्ज करायचा, काय म्हणायचं त्याला, फॉर व्हॉट पर्पज दॅट ऍप्लिकेशन इज मेड. लिस्ट पाहिजे ना आपल्याला. सेक्शन 12, provided that before passing any order on such application, the magistrate shall take into consideration any domestic incident report. डोमेस्टिक काय वर्ड्स सेक्शन मध्ये वर्ड्स काय, मॅजिस्ट्रेटने काय कन्सिडर करायला पाहिजे. इफ यू बिकम अ मॅजिस्ट्रेट देन यू हॅव टू कन्सिडर व्हॉट, डोमेस्टिक इन्सिडन्स असला पाहिजे की नाही. पूर्ण अर्जामध्ये कुठेच काही नाही आहे. मग report received by him from the protection officer or the service provider. नाव प्रोटेक्शन ऑफिसर पाहिला आपण, व्हॉट इज सर्व्हिस प्रोव्हायडर. व्हॉट डू मीन बाय सर्व्हिस प्रोव्हायडर. हू कॅन बी अ सर्व्हिस प्रोव्हायडर. टेल मिस्टर कायंडे, मिस कायंडे, मिसेस काय, सॉरी. सो व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय. अंडर डोमेस्टिक व्हायलन्स माहित असेल तर सांगा, नाही तर कोणाला माहित असेल त्यांनी हात करून सांगायचं. येस He येस. or she may be medical officer also, where the person got injured due to domestic violence if the report is provided. ओके ओके. सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय, देर आर सर्टन एजन्सीज हू प्रोटेक्ट्स द वुमन्स, एनजीओज आहे की नाही, त्याला आपण सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो. त्यांना स्पेशल पॉवर्स दिलेले आहे आणि त्यांनी ते सोसायटी रजिस्टर करून आम्ही असं काम करतो ते म्हटलं पाहिजे. आणि ती अप्रूव्ड एजन्सी असली पाहिजे, ऑथेंटिक. काय म्हटलेलं आहे माझ्या हिशोबाने, इन शॉर्ट ऑथेंटिक असलेली पाहिजे ना. त्याच्यात त्या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे पूर्ण, सेक्शन 12 पूर्ण. सेक्शन 12 झालं. सेक्शन हवा, चला चला. The relief sought for under section 1 may include a relief for issuance of an order for payment of compensation or damages without prejudice to the right of such person to institute the suit for compensation. काय काय मिळू शकते ऑर्डर, काय काय मॅजिस्ट्रेट झाले तर काय काय ऑर्डर करू शकता. The right of person to institute कॉम्पेन्सेशन, compensation. डॅमेजेस. जनरली डॅमेजेस आपण विचारात घेत नाही, जनरली आपण डिमांड करत नाही. मला एवढं आपण जनरल कॉम्पेन्सेशन वर समाधानी असतो. म्हणून याच्यानंतर लक्षात ठेवा की डॅमेजेस सुद्धा लागू शकतो. पुढे Provided that where a decree or any amount as compensation or damages has been passed by any court in favor of the aggrieved person, the amount, if any, paid or payable in pursuance of the order made by the magistrate under this act, shall be set off against the amount payable under such decree, and the decree shall. आता इथे त्या मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्सला काय केलेलं आहे, ऍक्टने रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. काय केलेलं, दुसऱ्या ऍक्ट मध्ये समजा तुम्हाला काही मिळालेलं असेल, दॅट विल बी सेट ऑफ अगेन्स्ट द रिस्पॉन्डंट. समजा तुम्हाला 125 मध्ये मेंटेनन्स मिळत असेल, इथे तुम्हाला असलं तर दॅट इज सेट ऑफ राहील. ते डॅमेजेसच्या बाबतीने बाकीचं जे आहे ते समजा
एकच माणूस 2 वेळा मेंटेनन्स मागू शकतो का? नाही मागू शकतो. पॅरल त्याच पिरियड करता नाही मागू शकतो. तिकडे समजा कॉम्पेन्सेशन दुसऱ्याकडे मिळाले असेल कुठेही तुमच्या एनॅक्टमेंट खाली आणि इकडे तुम्ही मागसाल तर दॅट विल बी सेट ऑफ तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. तुम्ही आयदर डॅमेजेस ऑर कॉम्पेन्सेशन. पुढे Notwithstanding anything contained in the Code of Civil Procedure 1908 or any other law for the time being in force be executable for the balance amount, if any, left. म्हणजे त्याच्यात पुन्हा मॅजिस्ट्रेटच्या पॉवरला काय म्हटलेलं आहे? सेट ऑफ दिल्यानंतर म्हणजे बाकीचं जे आहे ते कमी केल्यानंतर बाकीचे एक्झिक्युटिव्ह ची ऑर्डर करू शकता. म्हणजे तुम्हाला पॉवर जे यूज करायला दिलेले आहे मॅजिस्ट्रेट असताना ते तुम्हाला त्यावेळेस कन्सिडर करावं लागतात. ओके. Every application under subsection 1 shall be in such form and contain. तर ठीक आहे, बाकीचं नाही. पुढे The magistrate shall fix the first date of hearing. ते बाकीचं प्रोसिजर आस्पेक्ट नाही सांगत मी. ते जे जनरली जे आहे ते प्रॅक्टिकल नाही आहे. आपण इथे पाहतो फक्त मी कॉमेंट नाही करायला पाहिजे. जनरली आपण पाहतो शक्य होत नाही म्हणून जे आहे वर्कलोड एवढं असते मॅजिस्ट्रेटवर की ते प्रॅक्टिकली त्यांना त्या 6 महिन्याच्या आतमध्ये डिस्पोजल करायला पाहिजे. पण ते दॅट इज इन प्रॅक्टिकल सेन्स दॅट इज नॉट पॉसिबल. ओके. Section 13 service of notice. हा ते पुढे 14 Counseling. काउन्सिलिंग. जनरली आता काय सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे काउन्सिलिंगच्या बाबतीत? प्रत्येक मॅटरमध्ये काउन्सिलिंगला जाते ना. प्रॅक्टिकल जे नवीन आहे नाही आहे त्यांना सर्वांना माहीत असायला पाहिजे. काउन्सिलिंग कंपल्सरी केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त आपण काउन्सिलिंग करायला पाहिजे. कारण काउन्सिलिंग करून समजा वाद मिळत असेल तर तो मिटवायला पाहिजे. पुढे Section 15 assistant of welfare expert. या ऍक्ट मध्ये स्पेसिफिक दुसऱ्या कोणत्या 125 मध्ये म्हणा हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मध्ये वेलफेअर बिंगची अशी कोणची प्रोव्हिजन केलेली नाही. मॅजिस्ट्रेटला किंवा याला हे पॉवर्स दिलेला आहे की वेल असिस्टन्स ते घेऊ शकतात. चाइल्ड डेव्हलपमेंट करता, वुमन डेव्हलपमेंट करता सर्व असिस्टंट तुम्ही त्याची ऑर्डर सुद्धा मग समजा आहे प्रोव्हिजन तर त्याचे अवेल करताना तुम्हाला ऑर्डर करताना ते तुम्ही करू शकता. वाचा मिस्टर. In any proceeding under this act, the magistrate may secure the service of. मॅजिस्ट्रेट मे सिक्युअर शॅल शब्द मी वापरला. काय शब्द वापरला? May secure. if it is necessary then only, otherwise not. May secure the service of such person, preferably a woman. प्रिफरेबली आहे काय म्हटलेलं आहे? प्रिफरेबली वुमन. मॅजिस्ट्रेट झाले तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की वुमन समजा आहे मेडिकल ऑफिसर, सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा हे किंवा असिस्टंट मेडिकल म्हणा हे म्हणा डेव्हलपमेंट चाइल्ड डेव्हलपमेंट याचं करतात तर प्रिफरेबली वुमनला हे दिलेलं आहे. कारण ते ऍग्रीड पर्सन जनरली वुमन राहते. म्हणून मला असं वाटतं की ऍक्ट मध्ये ती प्रोव्हिजन केली गेली आहे. Whether related to the aggrieved person or not, including a person engaged in promoting family welfare as he thinks. म्हणून काय म्हटलं मी शब्द काय वापरला? एंगेज ए पर्सन प्रमोटिंग Family welfare. फॅमिली वेलफेअर. अशा काही सोसायट्या आहेत ज्या फॅमिली वेलफेअरची कन्सल्टिंग जास्त करतात. बोगस आणि त्याच्याबद्दल मी म्हणत नाही. माझ्याकडे 1-2 कंप्लेंट आलेल्या होत्या. लोक येऊन सांगतात आम्ही त्याच्याकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं तेवढं सांगितलं. अकोल्यात आहे 2-4. चला पुढे. As he thinks fit for the purpose of assisting him in discharge of his functions. चला. पुढे नेक्स्ट 17. Section 16 proceeding to be held in camera. आता जनरल नेचरचं आहे की मॅजिस्ट्रेटला राईट्स आहे. कोणी म्हटलं समजा सेक्शुअल अब्यूज आहे काही लोक म्हणतात की नाही बा इन कॅमेरा प्रोसिडिंग पाहिजे किंवा खूप शिवगाळ आहे किंवा खूप त्रास आहे अशा वेळेस मॅजिस्ट्रेटला राईट्स आहे प्रोसिडिंग इन कॅमेरा करण्याचे. पुढे Right to reside in share household. Section 17. याच्यात एक वर्ड आहे या सेक्शन 17 मध्ये वाचलं की सांगतो मी काय. Notwithstanding anything contained in any other law
for the time being in force. Every woman in a domestic relationship shall have the right. हे पहा काय म्हटलेलं आहे, what are the wordings of section is very important. काय म्हटलेलं शरद, Notwithstanding anything contained in any other law for the time being. दुसऱ्या कोणत्याही कायद्यामध्ये काही म्हटलं असेल, For the time being in force, every woman in a domestic relationship हे पहा आपण डोमेस्टिक रिलेशनशिप असली तरच लागू होईल, नाही तर लागू होणार नाही. shall have the शॅल वर्ड वापरला, काय वर्ड वापरला, शॅल हॅव, the right to reside in a shared household. right, shall have a right to reside in share household. पुढे Whether or not she has any right, title or beneficial interest in हा, the आता पहा काय, whether she has any right, any right, title title or beneficial. or beneficial. Create an example. या 4 वर्डावर एक एक्झाम्पल क्रिएट करा आणि सांगा. शी हॅज एनी राईट और इंटरेस्ट और टायटल. जर एखादी गोष्ट तिच्या नावाने जरी नसलं हा, तरी पण कायद्याने तिला सासूच्या नावाने असलं आणि सुनेच्या नावाने नसलं तर मग काय होईल, हा? शेअर्ड हाऊसहोल्ड. अजून एखादा एक्झाम्पल सांगा. एक्झाम्पलने लवकर समजते आपल्याला, आहे की नाही. समजा एखादा डोमेस्टिक रिलेशनशिपची व्यक्ती समजा भाड्याच्या घरात राहत असेल आणि दोघांमध्ये समजा वाद निर्माण झाले, तर अशा वेळेस त्या घरात जे आहे ते भाड्याचं घर आहे, अशा वेळेस त्या ऍग्रीड पर्सनला तिथे राहण्याचा अधिकार राहील किंवा नाही राहील. म्हणून वर्डिंग्स आर व्हेरी स्पेसिफिक. हे आपण जनरली पाहत नाही किंवा जनरली आपल्या याच्यात येत नाही. पुढे आहे की नाही. चल, The aggrieved person shall not be evicted or excluded from the म्हणून म्हटलं शॅल नॉट बी इव्हिक्टेड. तो ती तिथे राहिली तरी त्या नवऱ्याला किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांना त्याचं भाडं फॉर एक्झाम्पल सांगितलं द्यावं लागेल. म्हणजे त्या याच्याप्रमाणे ही कॅन सीक रिलीफ फ्रॉम मॅजिस्ट्रेट दॅट मला तिथून त्यांनी काढावं, मी पुढे जाईल. ऐकले पुढे protection order आहे. प्रोटेक्शन ऑर्डर. 18. The magistrate may प्रोटेक्शन ऑर्डरची डेफिनेशन आपण पाहिली नाही, पण प्रोटेक्शन ऑर्डर वाचा. The magistrate may, after giving the aggrieved person and the respondent an opportunity of being heard, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. एकतर्फी मी तुम्ही एग्रीड पर्सन म्हणून मी आता येतो, इंटरमिडिएट सेक्शन 23 मध्ये जरी मेन्शन केलेलं आहे तरी पण वर्डिंग्स का वापरलेलं आहे, दोघांना ऑपॉर्च्युनिटी दिल्यानंतर रिलीफ ग्रांट करता येईल, तसा ग्रांट करता येणार नाही. पुढे on being prime satisfied the domestic violence has taken place or is likely to take place, pass a protection order in favor of the aggrieved person and prohibit the respondent from. आता पहा, प्रोटेक्शन ऑर्डर पास केल्यानंतर काय काय ऑर्डर्स मिळू शकतात, किंवा आपण समजा खुर्चीवर बसलो तर आपल्याला काय काय ऑर्डर पास करण्याचे पॉवर्स आहे. 1 by 1 ABCD. Committing any act of domestic violence. ओके. B. Aiding or abetting in the commission of म्हणजे अबेटी नाही करू शकत. एखाद्या माणसाला बोलायचं आणि झोड द्यायला असं म्हणू शकत, दॅट इज अबेटमेंट आहे ना. अबेटमेंटचं मिनिंग ओके. पुढे entering in the place of employment of the aggrieved person. हा, बाई नोकरी करत असेल, ननद नोकरी करत असेल आणि भावजाने जाऊन म्हणायचं, नवऱ्याने जाऊन म्हणायचं, करता येईल का? नाही करता येईल. त्याच्या विरुद्ध आपण ऑर्डर ऍग्रीड पर्सन कॅन सीक ऑर्डर फ्रॉम द कोर्ट. पुढे
if the person aggrieved is a child, its school or any other place frequented by the aggrieved person. पुढे एकदा. Entering the place of employment of the aggrieved person. ते तो येते झालं पुढे. If the person aggrieved is a child, हा its school or any other place frequented by the aggrieved person. चाइल्ड असलं तर तिच्या बाबतीत नियम केले पुढे. Attempting to communicate in any form. हे पहा वर्डिंग्सला महत्व द्या. कम्युनिकेट इन एनी फॉर्म म्हटलेला. काय म्हटलेलं आहे? कशाबद्दल काय कम्युनिकेट करता येत नाही तुम्हाला. आजकाल मीडिया फार फास्ट झालेला आहे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, अजून दुसऱ्या बाकीचे माहित नाही मला. Whatsoever with the aggrieved person, including personal, oral or written or electronic or telephonic contact. तुम्ही असं टेलिफोनवर कॉन्टॅक्ट म्हणा, व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून शिवगाळा अमक टमक ढमक कम्युनिकेशन होते ना, ते त्याच्याबद्दल ती ऑर्डर सुद्धा तुम्ही मागू शकता. प्रोटेक्शन ऑर्डर किंवा असं त्यांनी कम्युनिकेट करायला नाही पाहिजे, आम्हाला अब्यूज करायला नाही पाहिजे किंवा आमच्या एम्प्लॉयमेंटच्या ठिकाणी यायला नाही पाहिजे. पुढे Alienating any assets, operating bank. एलिमिनेटिंग एनी असेट्स आपण डिस्कस केलं जस्ट. काही विकायला नाही पाहिजे. नाही तर नवरा, जनरली एक्झाम्पल सांगतो, नवरा घरचे भांडे विकून दारू पिते, रिस्ट्रिक्ट करता येईल ना, माझ्या नवऱ्याने विकलं नाही पाहिजे म्हणून काहीच घरचं सामान. पुढे Operating bank lockers or bank accounts used. एक्झाम्पल दिले आता 5 मिनिटं अगोदर. बँक ऑपरेटिंग बँक लॉकर्स और Bank accounts जे आपण सगळं पहिले पाहून घेतलेलं आहे सगळं, त्याच्यामुळे लवकर समजण्यात येते. पुढे or held or enjoyed by both the parties, जॉईंटली और by the aggrieved person and the correspondent, or finally इधर दोघांपैकी कोणाला ऐकलं असं नाही करू शकत तुम्ही. पासबुक काढून घेतलं, चांगले संबंध होते, नंतर लपून ठेवलं, दॅट अमाउंट टू दॅट कव्हर्स अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. चल पुढे. finally by the respondent, including her freedom or any other property held either jointly by the parties or separately by them without the leave of the magistrate. एखाद्या बाईला फ्रीज दिला आणि नवरा म्हणतो लॉक लावून ठेवतो फ्रीजला, आईस्क्रीम खाऊ देत नाही, मग आहे की नाही व्हायलन्स. एक्झाम्पल क्रिएट केलं, लवकर लक्ष दिलं. Causing violence to the dependent or other relatives or any person who give the aggrieved person assistance from domestic violence. चला पुढे वन बाय वन झालं. 17-18 प्रोटेक्शन ऑर्डर्स. 18 मध्ये रेसिडेन्स ऑर्डर समजा काढून दिलं तर भाडं द्यायला मागू शकतो. 19 मध्ये रेसिडेन्स. 20 मध्ये मॉनिटरी रेट मध्ये पैसे, मेंटेनन्स, डॅमेजेस, पुढे कॉम्पेन्सेशन. अजून आता 21 मध्ये कस्टडी ऑर्डर, टेम्पररी कस्टडी कॅन बी ग्रांटेड और विजिटिंग. त्याच्यात वर्डिंग्स आहे. वर्डिंग्स शेवटची लाईन त्यातली 21 मधली शेवटची लाईन, 21 सेक्शन मधली शेवटची लाईन. Provided that if the magistrate is of opinion that any visit of the respondent may be harmful to the interest of the child or children, the magistrate shall refuse to allow such visit. म्हणजे मॅजिस्ट्रेटला पावर्स आहे व्हिजिटिंग राईट रिस्ट्रिक्ट करायचे तेव्हा जेव्हा त्याला वाटत असेल किंवा इट इज इन डेंजर टू चिल्ड्रन. बरोबर आहे. 22 मध्ये कॉम्पेन्सेशन आहे, 23 मध्ये इंटरनल रिलीफ. बरोबर आहे. आता सरळ आपण पेनॉल्टीज काय आहे, समजा हे ऑर्डरचं पालन केलं नाही तर सेक्शन 31 इज देअर. 30 जी आहे 31 मध्ये पनिशमेंटची पेनॉल्टीची प्रोव्हिजन केलेली आहे. की पेनॉल्टीची प्रोव्हिजन जी आहे, रूल्स जे आहे, रूल्स डोमेस्टिक व्हायलन्सचे जे रूल्स आहे फ्रेम केलेले, त्यात सेक्शन 15 मध्ये 15 सोबत वाचायचं. लक्षात
पेनल्टी मध्ये काय म्हटलेलं आहे शरद? Penalty for breach of protection order by respondent. 1 वर्ष किंवा और फाईन असं म्हटलेलं आहे 20,000 आहे ना. 20,000. व्हॉट इज द प्रोसिजर फॉर एक्झिक्युशन? प्रायव्हेट कंप्लेंट केस कॅन बी फाइल्ड. बरं, आता मला एक टिपिकल फक्त लास्ट मध्ये अँड इंटरेस्टिंग, वेदर फॅमिली कोर्ट्स हॅव पॉवर टू डिसाइड अँड डील with the case of domestic violence. No, sir. Huh? Yes, tell me. No, sir. Very, very. I will tell you. सांगा, आहे की नाही? No. No. Yes, sir. You raise your hand. How much says no and how much says no? Yes. No. Yes. नाही आहे. Yes. ओके. ओके. यस म्हणणं आहे त्यांचं कुठे प्रोव्हिजन आहे सांगा? डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे. आणि सेक्शन 26, section 26 मध्ये एक वर्डिंग आहे, फक्त ते वाचू आणि कन्क्लूड करू. ओके. सेक्शन 26. Relief in other suits and legal proceedings. हे पहा, रिलीफ इन अदर सूट्स. समजा एखादी प्रोसिडिंग पेंडिंग असेल सिव्हिल किंवा क्रिमिनल कोणत्याही कोर्टात, आणि हा ऍक्ट पास झाल्यानंतर ऍग्रीड पर्सनला त्या ठिकाणी डोमेस्टिक व्हायलन्सचा रिलीफ मागता येतो. ओके, वाचा. Any relief available under section 18, 19, 20, 21 and 22 may also be sought in any legal proceeding before a civil court, from a family court or काय बा, इथे वर्डिंग चाललेलं काय म्हटलेलं आहे? सिव्हिल कोर्ट family court और क्रिमिनल कोर्ट. or criminal court. तीन गोष्टी आहेत. फॅमिली कोर्टात समजा 125 ची केस असेल तुमची, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्सची केस असेल किंवा डायव्होर्सचं पिटिशन असेल, त्याच्यात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचा रिलीफ अर्ज करून मागू शकता. ज्यांनी नाही म्हटलं, ज्यांनी हो म्हटलं, ओके. थँक्यू.